नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी जवळजवळ 20 दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. त्यालाही तसं कारण होतं की माझी आई एक्सपायर झाली. प्रयत्न खूप केले पण ती काय या जगात राहिली नाही. आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. व्हिडिओ करायचं माझं आज मन नव्हतं, पण म्हटलं चला आता आपण मित्रमैत्रिणीशी बोलूया, आपलं मग दुःख शेअर करूया आणि मित्रमैत्रिणींना समजणार कसं. आणि खूप दिवस झाले, म्हणजे मी आईची ट्रीटमेंट घेतानाचा व्हिडिओ होता. म्हणजे आईची ट्रीटमेंट आईला चालू केलेली होती आणि मी आईकडे जाऊन 8 दिवस राहिली होती. चला म्हटलं तेवढीच आपली सेवा घडेल आणि म्हणून मी राहिली. आणि थोडी आईची तब्येत चला म्हटलं आज बरी दिसती आहे, कारण का तिचं सलाईनवरच सगळं होतं. ती अगदी 2 चमचेच खात होती आणि तिला सलाईन आम्ही रोज लावत होतो, जेणेकरून तिच्या म्हणजे ताकद यावी, तिला शक्ती यावी म्हणून. पण डॉक्टर पण म्हणले किती दिवस तुम्ही सलाईन लावणार आहेत. आणि तिची मी म्हटलं आपण तब्येत जेवढी साथ देईल तेवढे आपण तिला सलाईन लावूया. तर आम्ही सलाईन पण लावलं. तिघी बहिणींनी खूप प्रयत्न केले पण काय यश काय नाही आलं. आई काही जगात राहिली नाही. आपल्याकडून जेवढे प्रयत्न होतात तेवढे केले आणि तसं वृद्धापकाळ म्हणतात तसं हे आपण. आणि एखाद्याला म्हणजे आईची स्थिती पाहवत नव्हती. नंतर तरी तिला अन्न जात नव्हतं, पाणी पिले तरी उलट्या होत होत्या. त्याच्यामुळे ती अन्न पाणी पण नको म्हणायची, अन्न घ्यायलाच नको म्हणायची. शेवटी तिला झालेला होता अन्ननलिकेचा हर्निया झालेला होता. त्याच्यामुळे तिला अन्न खालपर्यंत घशाच्या खाली उतरत नव्हतं, लगे उलट्या व्हायच्या. तर तिचे हाल पाहुणे म्हणजे पाहवत नव्हते. शेवटी एका अर्थाने असं वाटतं तिचे हाल होण्यापेक्षा देवाने खरं नेलं तर बरं होईल. आपल्याच आईचं आपण असं म्हणू नये, पण तिचे हाल शेवटी खूप झाले होते. शेवटी 2 दिवस खूप हाल झाले. मग आणि नेमकी मी इकडं आली, आठवडाभर राहिली मी तिकडे आणि नेमकी ती जायच्या दिवशीच मी इकडं आली होती. म्हणजे म्हटलं आता उद्या आपण निघावं. तिची स्थिती बरी नव्हती. शेवटी म्हटलं आता उद्या आपण निघावं. तर आदल्या दिवशी व्हिडिओ कॉल केला, बघितलं आईची स्थिती कशी येते. पण लगेच निघावं सकाळी म्हटलं तर पहाटेच कळालं की आईची डेथ झालेली आहे. शेवटी काय आपल्याला आईचं तोंड काय पाहायला मिळालं नाही. पण जे मी 8 दिवस ते राहिले त्यावेळेस माझी तेवढीच सेवा घडली आईची. आणि आई आजारी असले की लगेच मी बॅग भरायची. कळालं की मला लगेच मी बॅग भरायची निघायची. मी आई दवाखान्यात ॲडमिट म्हणले की लगेच मी बॅग भरायची जायची. असे मागे म्हणजे ज्यावेळेस आई आजारी असायची त्यावेळेस मी लगेच जायची. पण यावेळेस पण मी गेले आणि तिची सेवा केली. नेमकं ज्यावेळेस तिची शेवटची घटका होती त्यावेळेस मी काय नेमकी तिची नव्हती. चला असो, ही पोकळी म्हणजे न भरणारी माझी पोकळी जीवनातली. सगळ्यांच्याच जीवनात आई ही खूप महत्त्वाची असते. तर तशी माझ्या जीवनात आई महत्त्वाची होती. सगळं सुख दुःख जोपर्यंत आई आपलं ऐकू शकेल तोपर्यंत आपण सांगतो. आता तिचं तर वय झालेलं आहे. तर बघा, म्हणून म्हटलं चला आता आपण व्हिडिओ बनवूया, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करूया, आपलं दुःख वाटून दुःख काही वाटता येत नाही, पण आपल्या मनातले जे काही विचार आहेत, आपल्याला वाटतं थोडंसं दुःख आपलं कमी झालं,
म्हणजे कमी होईल. मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतर आपलं दुःख कमी होईल असं वाटतं. तर बघा असं शेवटी काय काही राहिली नाही. सगळ्यांनाच जायचं आहे, कोणाला राहायचं नाही. तर चला असो, तुम्ही मला तुमची साथ तुम्ही मला देताल अशी मला आशा आहे. मित्रमैत्रिणींनो, तुमची साथ आहे म्हणून मी हे 4 शब्द बोलू शकले. आणि यापुढे आता व्हिडिओ मी कंटिन्यू करेन जसं जमेल तसं. तर आज खूप धैर्याने मी म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूया. खूप आपल्या मनातले जे काय दुःख आहे ते शेअर करूया म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा, मित्रमैत्रिणींना सपोर्ट करताल अशी मला आशा आहे. आणि आपल्याला हे दुःख विसरून कामाला लागलंच पाहिजे. काम करावंच लागतं, प्रत्येकाला हे काम करावंच लागतं. तर त्याप्रमाणे मला पण आता माझी जबाबदारी आहे, सासूबाईंना सांभाळायचं आहे. आईचं तिकडे मला तेच टेन्शन होतं, सासूबाईंची पण अशी तब्येत, तिकडं आईची अशी तब्येत झालेली आहे, कसं करावं खूप टेन्शन होतं. आणि आता सासूबाईंना त्यामुळे काय झालं, जाऊबाईंकडे सोडलेलं आहे. त्या जाऊबाईंकडे सोडल्यामुळे मी जाऊ शकले, तेवढंच आई म्हणजे राहू शकले तिकडे. तर मला सासूबाईंची जबाबदारी आणि इकडे माझ्या वीरांशी नातवाची जबाबदारी आहे. चला मित्रमैत्रिणींनो, माझं तुम्हाला दुःख शेअर केलं. चला आता बाय बाय.